जीवायाम हितेशी नम्र भावेषु जायते. पशुपक्ष्यांना सुद्धा नम्रता सांगितली. युद्धामध्ये आपल्या हातातलं जर शस्त्र संपलं असेल तर पुढच्यानं आपल्याला मारू नये याच्याकरता हात वरी करायचे, पुढच्यानं समजायचा निशस्त्र आहे. नम्रतेचं लक्षण. दुसरं नम्रतेचं लक्षण हात जोडणे. तिसरं नम्रतेचं लक्षण लोटांगण घातले. चौथं नम्रते मागे पुढे सांगायलो. चौथं नम्रतेचं लक्षण हात जोडायचे नाही, काहीच नाही. नम्र स्वभावानं मान खाली घालायची. आणि अधिकारी लोकांना सामान्य माणसाला हात जोडता येत नाही म्हणून ते अंतःकरणानं नमस्कार करतात. हृदयावर दोन्ही हात ठेवणं हे नम्रतेचं लक्षण आहे. जनावरातलं सांगू तुम्हाला, एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेलं आणि त्या गल्लीतले कुत्रे जर तयार असले तर याला जर बोचकारीत असतील तर यानं नम्रतेचं लक्षण, यानं कष्टा घालायचा. कष्टा कळाला का तुम्हाला? दोन्ही पायाच्या मधात शेपूट घातली की हे ते कुत्रे याला चावत नसतात. हे नम्रतेचं लक्षण आहे. माझे भगवान शिवजी विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो जगाचा बाप आहे. दोन्ही हात छातीवर ठेवले, मान खाली घातली. माय, मी तुझ्या मालकाची परीक्षा बघण्यासाठी आलो. ही झोळी आणि दंड घेऊन जाय. मुठभर पीठ होतं त्या झोळीत आणि त्या काळात शिवजीनं आशीर्वाद दिला, चंद्र सूर्य तोपर्यंत या झोळीतलं पीठ संपणार नाही. वीरपूर नावाचं गाव आहे. पावतीचं बुक नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. आम्ही ज्या वेळेला दर्शनाला गेलो त्यावेळेला 400 तुपाच्या डब्याचा ट्रक आलता. त्याला विचारलं कोणी पाठीला, ते म्हणला माफ करा बाबा, मला फक्त भाड्याची पावती दिली, माझं भाडं देऊन टाकलंय आणि एक सांगितले की हे ट्रक 400 डब्याचा तुपाचा 15-15 किलोचे 400 डब्बे जलाराम बाबाच्या आश्रमावर वीरपूरला नेऊन द्या. कोणी दिलेत, काय दिलेत काहीच माहित नाही. ही निष्ठावंत देवावर भाव ठेवणाऱ्या व्यक्तीच्या झोळीत इतकी ताकद असती आणि ती ताकद या महात्म्याच्या झोळीत आहे. एखाद्या वेळेस मोठा एक जण म्हणतो आमच्या 3 पिढ्या वारकरी होतो, मग हाणतो का आम्हाला? अरे वारकरी परंपरा कोणी रुजवली त्यांचं नाव घे ना तू. या वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक शिरोमणी कोण असतील तर काशीतले मालक बोरेश्वर आहेत. हे गिरगावच्या बाळून नाही सांगायचं, पैठणच्या मालकांनी सांगायचं. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. महाराज आपल्यावर उपकार आहेत शंकराचे. नागरेव आपल्यावर उपकार आहेत म्हणून आपण परमार्थात पडलो. या वारकरी संप्रदायाची स्थापना शिवजींनी केली. दुसरा मुद्दा सांगू. बसून कीर्तन करणारे 9 लोक होते. बसून कीर्तन करणारे 9. आता याला बसून कीर्तन म्हणता येणार नाही, माझ्या हाडाचा आजार आहे म्हणून बसलोय, पण ही उभं राहून परंपरा आहे. पण बसून कीर्तन करण्याच्या परंपरा 9 होत्या. त्याचे 9 लोक होते. त्याच्यात 1 नंबर शुकाचार्य. अधिष्ठितम लोकत्रय भयो नाम नामने कथा प्रसंगो ब्रह्मवेत्ता वयस्थितायाम शुकानुवाद परिचिन्नयो. हे 9 लोकातले पहिले कीर्तनकार. आणि उभं राहून कीर्तनाची जी परंपरा आहे ती परंपरा संत शिरोमणी नामदेवरायांची आहे. आणि त्या परंपरेला शिक्कामोर्तब केलं ते भगवान शिवशंकरांनी. तुम्हाला मला कोणालाही कीर्तन करू देत नव्हते. नामदेवरांना सुद्धा कीर्तन करण्याची परमिशन नव्हती, पण ती परमिशन भगवान शिवशंकरानं दिली. तिथून पुढे तुम्हा आम्हाला कीर्तन करता येते. हे अनन्य साधारण महत्व वारकरी संप्रदायात माझ्या शिवजींचं आहे. विडाला आणि त्या शिवजींचा हा शिवरात्री उत्सव आहे. माणसांपेक्षा मावल्यांना सांगतो 60-65 वर्षाचं आयुष्य जरा व्यवस्थित जगा. शेळ्या मेंढ्यासारखं जगू नका. ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतील ते ऐका. भंगिऱ्याच्या मागे लागू नका. शिवरात्रीचा पर्व काळ किती मोठा आहे. आपल्याकडे 29 उपवास आहेत फक्त. आणि 30वा उपवास सोमवार सांगितला, तो 1 टाइम जेवून. पुराणाच्या प्रभेदात प्रदोष नावाचा एक उपवास आला, हा 31वा.
याच्या व्यतिरिक्त एकही उपवास वारकरी संप्रदायानं सांगितलेला नाही. 24 एकादशी आणि 5 पर्वण्या आहेत. त्या 5 पर्वणीपैकी महाशिवरात्र नावाची एक पर्वणी आहे. महाशिवरात्री पर्वणी आहे. आणि सोमवार हा एक उपवास आपल्याकडे एक टाइम जेवण आहे. बाकी तुम्ही काय काय धरता, कोणाचं ऐकून धरता, तुम्हाला कवडीचं पुण्य नाही. विठाला उलट सांगू का तुम्हाला, त्या महाराष्ट्राच्या मातीतल्या बायका व्यसनी नाहीत. व्यसनी जास्त नालायकाची संख्या पुरुषात आहे. तरी पण पुरुषांपेक्षा बायका जास्त आजारी पडतात. याचं एकमेव कारण आहे ज्ञानोबराय तुकोबरायनी जे उपास सांगितले नाही ते तुम्ही धरतात. याच्या करता तुमचं हिमोग्लोबिन कमी होत आहे. विडाला विडाला या 29 उपासापैकी महाशिवरात्री एक पर्वणी आहे. आणि अशा पर्वणीचं औचित्य साधून माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाची पताका या पवित्र अधिष्ठानावर रोवल्या गेली. आदरणीय आमचे हरिओम बाबा, नम्र स्वभावाचा साधू, मार्मिक तात्विक सात्विक सदाचारी पुण्यशील, वारकऱ्यांच्या पुढे वाकणारी माणसं मी मोजकी पाहिली. खर तर वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. पाकिट घेऊन सुद्धा काही भडवे वारकऱ्यांच्या पुढे वाकत नाहीत. असे मी बरेच पाहिले. भीती वाटतच नाही. भीती वाटल्यावर फक्त तुम्ही कीर्तन घेणार नाही, तुम्हाला 30 गाव, पठ्ठ्याला 36 गाव, बारीकसा पाईप द्यालाय पंढरपुरातल्या मालकानं. भांगाऱ्याच्या आणि हराम खोरायच्या अंडरवेली धुणार नाही. विडाला विडाला वाकणं हा वारकरी संप्रदायाचा धर्म आहे. एखाद्या वेळेस शिक्षण किती असेल हरिओम बाबाचं मला काय माहित नाही, पण हजारो कीर्तनकाराचे एकटेच वाकत येत. एकटेच आमच्यासारखे हजारो कीर्तनकार जेवढं वागतात त्यांच्यापेक्षा जास्त एकटेच या प्रांतात आदरणीय हरिओम बाबा वागतात. काय नम्रता, काय सात्विकता. राजे हो, असे सात्विक लोक यांच्यात देवाचा अंश असतो. मी नाही कोणाला चोंबाळणार आणि गरज नाही कोणाला चोंबाळायची, पण इतकी सात्विक सदाचारी पुण्यशील लोक देव अंश असते. यांच्यात कुठेतरी देवाचा एक अंश असतो, संचार असतो. आणि म्हणून एवढं मोठं कार्य नुसत्या झोळीवर होते. ही काय तुमची आमची गोष्ट आहे का? हे कीर्तनाचे पाकिट गिरगावचा बाळू महाराष्ट्रातून आणत असेल, झोळी केल्यावर लोक त्याच्यात गावऱ्या पण नाही टाकायचे. माणसानं स्पष्ट बोललं पाहिजे. कीर्तनाचे पाकिट देतील बाळूला, पण झोळी फिरल्यावर म्हणतील आता याच्या जवळ चढ जळालं का, रवणेकराच होईल. पण झोळीमध्ये प्रत्यक्ष अन्नपूर्णेचं, सरस्वतीचं, लक्ष्मीचं वास्तव्य असेल तर या महात्म्याच्या झोळीत आहे. म्हणून लाखानं समाजीत येऊन जेवण करतोय. ही झोळी म्हणजे प्रत्यक्ष भगवान शिवशंकराची आहे. जलाराम बाबा नावाची एक व्यक्ती होती चावऱ्यांना, फार मोठी व्यक्ती. त्या व्यक्तीचं गाव आहे वीरपूर नावाचं गाव आहे गुजरात मध्ये, गुजरात राज्यात वीरपूर नावाचं गाव आहे. मी एका यात्रेच्या प्रसंगानं 7-8 दिवसाकरता गेलतो. मी बघत आलो ते प्रांत पाहायला. त्यांचा इतिहास ऐकला. माझ्या भगवान शिवशंकराच्या कानात एका देवानं सांगितलं, एक जलाराम नावाचा साधू आहे, संत आहे, प्रापंचिक आहे, संसारिक आहे, मुलं बाळ असलेला व्यक्ती आहे. त्याची परीक्षा बघावं लागते. भगवान शिवजीनं एक सामान्य महात्म्याचं रूप धरलं, अंगावर भगवी वस्त्र परिधान केली आणि जलाराम बाबाच्या दारात अलग ठोकली. महात्मा चरणावर लोळत आला. विचारलं काय देऊ? विच्छा भोजन होणार. काय पाहिजे विच्छा भोजनात? आमका आमका पदार्थ.
जेवायला बसले, पाणी फिरिलं, देव घास घेईन. भगवान शिवजी होते. झोळीत ताकद किती मोठी आहे सांगतो, मग अभंगावर येतो. जलाराम बाबांनी सांगितलं, स्वामीजी जेवण सुरू करा. दक्षिणा लागते म्हणे जेवणाला. पात्राखाली दक्षिणा लावित होते पहिले. काय देऊ? फक्त संकल्प सोडा, जेवण झाल्यावर मी मागल ते द्या. द्याला संकल्प सोडून बाबा. संकल्प सुटल्या गेला, जेवण आटपलं आणि जेवण झाल्यावर जलाराम बाबांना सांगितलं, काय देऊ? तुझी बायको देऊन टाक. सामान्य माग नाही. काय वाटलं तुमच्या काळजात शब्द ऐकल्यावर? डोळे रडत नव्हते त्या साधूचे, अंतःकरण रडत होत. कारण बायको दान करण्याचा अधिकार पतीला नसतो. बाईने विचारलं, मालक खिन्न चेहरा आहे, आपल्याकडे साधू आलाय. बाईने ओळखलंय साधूच्या चेहऱ्याकडे. सूर्याकडे बघितल्याच्या नंतर सूर्याचं तेज फिकं पडतंय, इतका साधू तेजस्वी. आणि तुम्ही खिन्न का? लक्ष्मी, जेवणाच्या दक्षिणेत त्या साधून तुला मागितलंय. जाते मी साधू सोबत. कोर पातळ नेसलं, साधूच्या चरणावर प्रणाम केला. सांगितलं, चला महाराज, मी आजपासून तुमची. साधू पुढे, जलाराम बाबाच्या धर्मपत्नी मागे. गावाच्या बाहेर शिव ओलांडली, शिवेच्या जवळ आले. साधून झोळी आणि दंडा खाली टेकला. झोळी होती काखात आणि दंडा खाली टेकला. दंड आणि झोळी. आणि शिवजीने आपलं रूप प्रगट केलं आणि दोन्ही हात छातीवर ठेवले. हे नम्रतेचं लक्षण आहे. नम्रतेचं लक्षण आहे. दोन्ही हात छातीवर टेकले, नम्रतेचं लक्षण. आपल्याकडे 28 प्रकारची नम्रता सांगितली. तुम्हाला कोणती कोणती पाठे देव जाणी. किती महाराज फुकल्यावर सुधरतान तेही देव जाणी. कारण हा तुमचा दोष नाही. आमची लोक कुराण वाचून कीर्तन करत नाहीत, हे आमच्या लोकांचा दोष आहे. विडाला एवढा मोठा सप्ताह करायला या महात्म्याला रोड सुद्धा सोडायची गरज नाही, रोड वलंडायची गरज नाही. इतकी कृपा आहे. किती बोरेश्वराची झोळी आहे. विठाला विठाला. उपस्थित हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य भागवत महाराज आहेत. महाराज तुम्हाला प्रणाम. आदरणीय हरिभक्तीपरायण चावरे अण्णा आहेत, त्यांनाही प्रणाम. दुसरे बाबा आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम. गान क्षेत्रातली गान कोकिळा, गान गंधर्व, अत्यंत कोकिळ कंठी ज्यांचा स्वर आहे, असे आमचे प्रकाशजी महाराज नागरे. गोड आवाजावर त्यांचं दमदार वजनदार प्रभुत्व आहे. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. रूपवाळी ऐकत असताना असं वाटत होतं की 30-35 वर्षाचं पोरग रूपवाळी म्हणतं का काय. पण ज्यांचा आवाज ऐकल्याच्या नंतर त्या जिभेवर प्रत्यक्ष गंधर्वाची कृपा असावी. वयाचा टप्पा ओलांडला तरी अत्यंत वारकरी पद्धतीत गोड अशी रूपवाळी, अशी लहरबाज ऐकायला येत होती. असे आदरणीय हरिभक्तीपरायण पाले महाराज आहेत. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. चोपदार आदी करून सर्व मंडळी, मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या पंचकृषीतून आलेले भगवान बोरेश्वराचे, भगवान ज्ञानोबाराय तुकोबारायचे, नामदेवराय चोखोबाराय, नाथबाबा सावता महाराजांचे, ही सगळी ही भक्तगण मंडळी, वयोवृद्ध तपोवृद्ध ज्येष्ठ श्रेष्ठ ही सर्व आलेली पुरुष मंडळी असेल, माझ्या मायमावल्या असतील, माझ्या आळंदीतल्या मालकाच्या उकोक्तीनुसार गिरगावकराचा तुमच्या चरणी नाक घासून प्रणाम. विठाला विठाला. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख. त्या भगवंताचं मुख बघितलं की दुःख जात. असा पुरावा नामदेवरायांचा आहे. असं काय असेल त्या मुखामध्ये, काय असेल तुम्ही अजूनही लक्षात घ्या. साक्षी पुरावा गाफील माणसाचा चालत नाही. याच्या पलीकडे सांगू का, निर्लज्ज माणसानं किती वजनात बोलू द्या, त्याची हवाच जात. निर्लज्ज, पांचट, दुराचारी, दलबदलू,
इकडं तिकडं तोंड खोपशिनारा, किती त्यानं तानू तानू बोलू दे, हवाच निघून जाते त्याची, हवाच. कारण एखादी परंपरा राबवण्यासाठी त्याच्या पाठीमागं वजन लागतंय, ते आचरणाचं. आणि आचरणाच्या चौकट काय विधात्याकडे चौकट असेल, नामदेवरायाचं आचरण मोजायला तराजू असेल, त्या नामदेवरांचा पुरावा आहे. पाहता श्रीमुख गोविंदाचे, ते मुख एवढं शक्तिशाली आहे, ज्याला एकन दोन भाषा येतात. आम्ही 7वी पर्यंत 3 जण शिकलो. त्याच्यानंतर ते दोघं पुढचं शिकले. एक मुंबईला नोकरीला आहे आणि एक हैदराबादला आहे का कंपनीत आहे. म्हणतंय मी कंपनीत आहे असं ते म्हणते, मी काय पाहिलं नाही. पण अजून त्यानं त्याच्या घरावरले पत्र काढले नाही. याच्यावरून लक्षात येते खाती के गालन ना हाती के बाल लक्षात येत असते. हो, म्हणजे त्यालाही तिथं काही कंपनीत पक्की नोकरी नाही. पण हे मुंबईला आहे, याला 72,000 पगार आहे, 71,000ची महिन्याला पेत आहे. आणि ते 1,000 खात्यावरले काढता येत नाहीत म्हणून ते ठेवावं लागते, बँकेचा रूल आहे त्याचा. तर ते गावाकडे आल्यावर मला इंग्रजीत बोलत आहे, आणि ते मी मसुबाच्या डावाचं पाणी वान्यारावानी वाकून संगच पेलो. एकाच मळईतली ज्वारी खाल्ली, मळई नावाचं रान आहे, आणि त्याच रानातली ज्वारी खाल्ली. पण ते मुंबईहून आलं की दिवाळीला आलं की मला इंग्रजीत बोलते. म्हणलं थुत्रीत आणीन त्यासारखे 100-200 अवतार झोपीन मी, मराठीत बोलत आहे. हिशाबात बोलत आहे, लय वळवळ करू नको म्हणलं आखाड्यातल्या शिदडासारखं. कारण सांगू तुम्हाला, काल परवाचा 2 भाषा शिकलेला आपल्या भाषेवरचं प्रभुत्व संपून टाकतो. ज्या व्यक्तीला 56 भाषा येत होत्या, ती माझे आळंदीतले मालक माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. आणि ज्ञानियांचे राजे आहेत, योग्यांची माऊली आहे, समाधी धन आहेत, अलंकापूर निवासी आहेत, वारकऱ्यांचा प्राण आहे. विटेवरच्या मालकाचा अंतकरण आहे. माझे जीवीची पंढरपुरा नेईन गुळी, प्राण आहे विटेवरच्या मालकाचा. आणि एवढं विवेकाचं टोक काटलेले ज्ञानोबा आहे, त्या रूपाची महती सांगतात. रूप पाहता आतापर्यंत विश्वातलं काय नसेल त्यांना न्याहाळता येत, तर काल ज्ञानी होते ते. पण मन स्थिर झालं, डोळे स्थिर झाले, अंतःकरणाला समाधान झालं, बुद्धीला समाधान झालं. रूप पाहता लोचनी आणि सुख झाले हो साजनी. बुद्धीला साजनी म्हणले, हे बुद्धिमाते, मला फक्त तेच रूप बघितल्याच्या नंतर सुख समाधान प्राप्त होते. हे ज्ञानोबारायांचं वाक्य. पहा टाळ टाळ Oh
पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या. मालकांचं वाक्य अष्टादश मालकांपैकी एकाचं, किती भूक ते बघितल्याशिवाय भागत नाही. पाहिली या वेध लावी बैसे जीवी जडोनी. बघितल्याबरोबर वेद लागतात ही त्या रूपाची ताकद आहे. कानडाव विठ्ठलो कर्नाटको तेने मज लावी लावे दो. अंतःकरणाला वेद लागतात ही ज्या रूपात ताकद आहे ते रूप बघितल्याच्या नंतर दुःखाची निवृत्ती होत असते. विद्यानगर नावाचं एक नगर होतं. त्या नगराला विद्यानगर असं नाव होतं. एखाद्या ठिकाणाला नाव पडतंय त्याचं एक नाविन्य. भगवंताला बोरेश्वर नाव का पडलं? इथं एक जाज्वल्य चेतन बोरीचा तरु आहे दोन, एक शिव आणि एक पार्वती. मी 3 वेळेस हरिओम बाबा तुम्ही असताना येऊन गेलो आणि 4 वेळेस तुम्हाला कोणालाच पत्ता नाही त्यावेळेला येऊन गेलो. या दोन्ही बोरींची बोर दोन्हींची चव सुद्धा वेगळी आहे. तुमची आमची ताकद आहे ही सगळी ताकद त्या मालकाची राजू, त्या मालकाची. आणि म्हणून बोरेश्वर नाव पडलंय. विद्यानगर नाव का पडलं असेल त्या गावाला? दुःखाची निवृत्ती सांगतोय. ते मुख बघितलं की दुःख जाते. त्या राजाने सरस्वतीची आराधना केली, जगदंबेची सेवा केली. चुकून बोललो अगोदर, माफी असावी. चुकतंय कधी कधी लोड आला, मोबाईल ते हँग होते. जगदंबेची साधना केली. जगदंबा एक संप्रदायात अनन्य साधारण महत्व आहे. पण त्या जगदंबा ज्याला बोकडे कोंबडे चलत नाहीत, त्या ज्या जगदंबेला मेंढ्या बोकडे कोंबडे शेपुड्या लागतात, ह्या फुरसन तोंड्या जगदंबा. याच्या पुढे तुम्ही डोकं ठुतान तर तुम्हाला पाप फेडावं लागेल. ते पाप देवी ती मानायची जिथं हिंसा होत नाही. म्या योगी पाहिला जालना जिल्ह्यात तिकडच्या कोपऱ्यावर. भगवान बाबा आनंद गडकर अण्णा, भगवान बाबा आनंद गडकर त्यांनी 2 जगदंबे पसल्या, हिंसा बंद केल्या. तुम्हाला सांगू राजे हो, 1 कोटी वारकरी जितकं पुण्य करते एकट्यानं तितकं पुण्य केलं त्या साधनेला. तिथली कोंबडे बकरे कापण्याची पद्धत बंद केली. सामान्य ताकद आहे, याला म्हणतात क्रांती. याला म्हणायचं क्रांती. कशालाही क्रांती म्हणत नसतात, ती क्रांती. कोण म्हणतंय जगदंबा आपल्या संप्रदायात नाही? तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, सावळे सुंदरी ओ करी कृपा, लावण्य मनोहरी ओ करी कृपा. अगं पुढे म्हणतोय, तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, उजळ कुळ दीपा मार्ग बहु सोपा, येऊनी लवलाई येऊनी लवलाई, सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा, सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. ती सुद्धा जगदंबा आहे. एक एक विठाबाई माझे पंढरीची आई. मा जगदंबेची साधना केली. काय आज गोड दिवस आहे आजचा. या विश्वामध्ये 5 पर्वण्यापैकी महाशिवरात्रीची पर्वणी, त्या पर्वणीची परिसंगता आज आहे. आणि याच पर्वणीवर आजच्या या 19 तारखेला रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. काय गोड पर्वणी राजो, काय गोड पर्वणी.
माझं शिक्षण जरी 7वी असेल तरी मला वाचवायचा जास्त नाद आहे. भारतीय संस्कृतीमध्ये 5च राजे झाले, 5च. कृष्ण वंदे जगद्गुरु. एक कृष्ण, राजकारणातला डॉन. राजकारणातले मुद्दे कृष्णाने द्वापार युगात ज्याला विचारावा असा राजकारणातला अष्टपैलू व्यक्तिमत्व विदुर काका. खर तर 1 नंबरला ते पाहिजे, पण विदुर काका पंढरपुरातल्या मालकाच्या पाया पडतील म्हणून 1 नंबर कृष्णाला दिला राजकारणातला, आणि 2 नंबर विदुर काकाला, आणि 5व्या क्रमांकाचा राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. मधले 2 घरी गेल्यावर पहा, 5च राजे झाले राजकारणात. फक्त 5 होतील, असतील, आपण मेल्यावर बी होतील, मागही झाले असतील, पण या 5 लोकांसारखे राजे पृथ्वीवर चंद्र सूर्य येतोपर्यंत पुन्हा होणार नाहीत. विठाला विठाला असा माझा शाप नाही, आणि शाप देण्याची गिरगावच्या बाळ्यात पात्रता पण नाही, पण असा पुराणाचा दिलासा आहे. ती 5च डॉन राजकारणातले, त्याच्यातला 5व्या क्रमांकाचा डॉन रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. अशा राजांचाच प्रगट उत्सव आहे, जन्म दिवस आहे. आज माझ्या शिवजींची प्रसादाची पर्वणी आहे. बघा, भगवान शिवशंकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे शंकराचा अंश असलेले राजा होते. सामान्य ताकद नाही, फार मोठी. वारकरी संप्रदायातला नाविन्यपूर्ण राजा. आता आमदार, खासदार, मंत्री पंढरपूरला येत असतील, कीर्तनात बसत असतील, काय नवलाची गोष्ट नाही. राजसत्ता आणि धर्मसत्ता त्रेतायुगापासून चालत आहे. राजाश्रयो मंडितम येन भास्कर वंशो भय जायते. दशरथो रामानुज भय स्थितानां नामने साधवे न जायते. त्रेतायुगातले राजा दशरथ राम हे राजे होते, आणि महाराज महर्षी वशिष्ठ होते. एकत्रित सांगत. द्वापार युगातले राजे कृष्ण होते. नामने न साधवे नाम सांदीपनी मुनिये भयो अर्जितम विद्या वजायन्ते नाम सांदीपनी तिमार्वयो. पुराण सांगते द्वापार युगातले राजे कृष्ण आहेत, महाराज महर्षी सांदीपनी आहेत. कलियुगातली परंपरा आतापर्यंत, आता पुढचं इचकायचं नाही, आणि कोणाला इचकायचं असेल तर व्यक्ती स्वातंत्र्य. काय गोदडे धुवायचे तर धुई, काय करायचं आपल्याला त्याच्याहून. पण कलियुगातले राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे. राजसत्ता आणि धर्मसत्ता त्यावेळेस पासून सलग नाही. पण हा राजा वारकरी संप्रदायात गेल्यावर वारकरी संप्रदायाचे नियम किती पाळीत होता ते बघा. हल्ली काही लोक सांगतात, काय सांगायचं महाराज, आमच्या राजांचं तुम्हाला काय सांगावं ते सप्त्यात पण येतात. आमचे राजे तुम्हाला काय सांगायचं ते कुठे कुठे भागवताच्या आरतीला पण येतात. आमच्या राजांचं काय सांगायचं ते पंढरपूरला वारीत पण जातात. आमचे राजे कोणी जर मेलं तर त्याला खांदा पण देतात, आणि पिराला कंदुरी असल्यावर कांदे लिंब घेऊन जेवायला पण जातात. त्या राजाला तुला पैठणच्या तळ्यात फुकायचं भडव्या, म्हणजे माशा तरी सुधरत्या, आणि तुम्हाला खाल्ल्यावर हराम खोरा होत. विठाला विठाला. माझं म्हणणं आहे, अवास्तव वर्णन करणं गाईचं मांस खाल्लं इतकं पाप असतं. कीर्तनाच्या स्टेजून कंबर बांधल्या भांगऱ्याची स्तुती वर्णन करा, माननीय आदरणीय वगैरे वगैरे आले इतक्या पुरतं ठीक आहे, पण त्याचे गोदडे धूस तर कीर्तनकारानं चोंबाळणं म्हणजे त्यानं केलेलं पाप कीर्तनकाराच्या बोकांडीवर पडत असतं. हे गिरगावच्या बाळूचं ऐकायचं नाही.
इतराची स्तुती किंवा अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या निंदा अथवा स्तुती करावी देवाची कीर्ती भडव्याची हे का नाही. एका माणसाचे दारूचे दुकान 14 आणि त्यानं पाकिट दिलं खपक्या. मला दिलं, मी का भिकारी थोडाच होतो, पण दिलं त्यानं. त्याच्या इथं जरा सूत वालत. अहो 14 दारूचे दुकान म्हणल्यावर ढकणं इकडे आमदार होता येते. इतके पैसे येतात म्हणत्या ढकणाचे पण. असं एक हुशार माणूस म्हणलं मला आमच्या शेलूतलं, आणि त्यानं ते पाकिट दिलं. मग तारीख घेणार होतं एक मधला चमच्या. ते म्हणला तुम्ही त्याचं वर्णन जास्त केलं नाही. म्हणलं ना रे, त्याचा बाप मेला, आज वर्ष श्राद्ध आहे, इतके मोठे लोक आले आणि नाव घेतलं ना, नाही जास्त घ्यायला पाहिजे होतं. मी म्हणलं भडव्या, ते मा मित्रच होता तारीख घेणार. मी म्हणलं भडव्या, त्यानं 14 दुकानात दारू किती इकली, माझ्या महाराष्ट्रातल्या किती बायका विधवा केल्यात. आणि कीर्तनात त्याचं जर अतिवर्णन करू तर मग निष्ठेनं धोतर धोती ती मारायची. आणि मी धड संन्यासी नाही आणि संसारिक नाही, न घाटकानं कुठलं होऊन जायचो. मी नाही सांभाळणार गडे, हे पाकिट वापस घे, फुकण्या घेऊन जाईन जातो. ते म्हणला तसं असतो का, ते घेत असते त्या. म्हणलं मग तू काऊनच काय विठाला विठाला किती संप्रदायाचे नियम. येतो कडेवर पुन्हा मी पलीकडे विद्यानगर, लांबून एसटी आणायचा नादे, बस स्टँड चुकीत नाही, इतकं लक्षात ठेवा. रयतेचे राजा किती अधिकारी. मावळात छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायचे कीर्तन ऐकायला जायचे. एक सांगू का माझ्या राजांनो, आज शिवाजी महाराजाचं चरित्र ऐकल्यावर माझ्या बोरेश्वराला सुद्धा आनंद वाटतो. कारण सांगू, या देवादेवतेच्या संतांच्या नंतर महाराष्ट्राच्या मातीत जर सत्य चालत असतील ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने चालतात. लक्षात ठेवा. मावळामध्ये तुकोबारायची कीर्तन ऐकायला छत्रपती शिवाजी महाराज जायचे आणि महाराज कीर्तनाला येणार आहेत अशी खबर लागायची. सोनबा नावाचे ठाकूर पक्वादे होते. तुकोबारायच्या मृदंगाचार्याचं नाव होतं सोनबा ठाकूर. हे निरोप द्यायचे, महाराज आज आपल्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज येणार आहेत. दादा त्यांनी अभंग घ्यायचा पायकीचा, आणि पायकीच्या अभंगात राजाश्रय सांगितला. राजाने प्रजेची सेवा कशी करावी ही पायकीच्या अभंगात आहे. महाराष्ट्रात जेवढी राजकारणी असतील त्यांनी मला फक्त 5-5च पायकीचे अभंग म्हणून दाखवा. म्हणायला पाहिजे, त्यांनी शिकायला पाहिजे. गरज आहे. कारण जनतेवर कसा न्यायाचा पगड अशी पकड ठेवायची हे पायकीच्या अभंगात सांगितलं. परवाला असंच म्हणलं, आमचा मित्र राजकारणी ते म्हणला मग तुम्हाला व्हायचं का राजकारणात. अरे म्हणलं मला पंढरपूरचा रंग लागला. आता इकडचा तिकडचा रंग लागला तर मी ते रंग हे रंग मिळून मी कोणता होईल माहितीये का. एका बैलाला एकच रंग, धावळा तर ढवळ्यात, लाल तर लालच, काळा तर काळा, जांभळा तर जांभळाच, आणि 2 रंग असल्यावर त्याला कोणता म्हणते बांडा. मग गिरगावकर बांडा होईल ना सुंबळ्या, मला नाही ना खैर बांड व्हायचं. विठाला विठाला पायकीचे अभंग घ्यायचे माझ्या तुकोबारायने. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचा एक प्रसंग. एका वारकऱ्याच्या मुखारविंदातून छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकलं. जायो तुमाते न करे सायास, आम्ही विष्णुदास तैसेनो. वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर हा पुरावा देत असताना वरी बोट करायचे. जाई हो तुमाते
न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नो हो. म्हणजे त्यावेळेला नालायक 9 लोक वरी होते. नालायकपणा करणारी 9 लोक वरी होते वरी. आणि आता जर तुकोबारावर जर तो प्रसंग असता तर कोणाकोणाकडे बोट करावं हे तुकाराम महाराजाला पण कळालं नसतं. व्याभिचार करणारी 9 लोक वरी होते. त्याच्यातले 222 पद एकट्याकडेच आहेत. तो इंद्र त्या पापात गुंतलेला होता म्हणून वरी बोट केलं. एवढा सिद्धांत ऐकला रयतेच्या राजाने. तो सिद्धांत कायम स्वरूपी अंमलात आणला. त्याला म्हणायचं 5व्या क्रमांकाचा राजा. काय अंमलात आणला बघा. अमावस्याच्या रात्री एका निर्बुद्ध विचाराच्या माणसाने, अमावस्याच्या काळ्या रात्री एका निर्बुद्ध विचाराच्या माणसाने विरोधकाची स्त्री आणून एका कोठडीत बंद केली. ती त्या कुटुंबातली बाई होती. ती कल्याणच्या सुभेदाराचं कुटुंब होतं. आणि कल्याणचे सुभेदार आणि छत्रपती शिवाजी महाराज भयानक कट्टर द्वंद्व. त्या कल्याणच्या सुभेदाराची सोन अंधार कोठडीत ठेवली. त्या निर्बुद्ध विचाराच्या व्यक्तीनं सांगितलं या खोलीमध्ये एक वस्तू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं कवाडाच्या फट्टीतून गव्हाळ रंगाचा प्रकाश दिसतो. मध्ये दिवा लावलाय नाही. गव्हाळ रंगाचा प्रकाश अमावस्याच्या रात्री एका खोलीत चमकत होता. तो प्रकाश होता त्या मुसलमानाच्या बाईच्या अंगाचा. ती बाई होती मुस्लिमाची. अरे वारकरी संप्रदायाशी संलग्न असणारा राजा. ऐका त्या राजाचं जीवन चरित्र. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. एकच मुद्दा घ्या. काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन. अमावस्याच्या दिवशी तिच्या अंगाचा प्रकाश पडला. इतकी सुंदर होती. पण तिला पाहुनी आई म्हणाला. बघा तुकोबारायचा सिद्धांत. जाई वो तुमाते न करी सायाच. कोणाचा सिद्धांत? तुकोबारायचा. तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान. आला की नाही एक सिद्धांत. विरोधकाची सोन. सज्ञ इतिहासकाराचं मत आहे ही जर नजर कैदेत ठेवली असती तर 2 किल्ले आपण मध्ये भेटत होते. पण बाकीच्या सुखावर लात मारली. आणि या देशातली कोण्याही जातीची जरी स्त्री असेल तर आपली पत्नी सोडून तिला माय म्हणावा. हा वारकरी संप्रदायाचा आदर्श आहे. आणि तो वारसा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी काटेकोरपणाने जोपासला. म्हणून 5व्या क्रमांकाचा डॉन राजकारणातला छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज वीर संभाजी महाराज माता की जय. वंदे वंदे वंदे. असो आई नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी. सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी. जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता. नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा. धिक्यो सर्वस्थिता मध्यजा भवोषितं हृदयो. पाशुपतादित सर्वं दंडमुंडाति भयजायं. शंखादि प्रणमुच्यते यां आयुधादित त्रिशूलजयो. कैलासाधिपतय भयो
येन गिरिजापतयं स्थितानां लंबोदरतात भयस्थितायां बोरेश्वरादि नमो नमः। विठ्ठल बऱ्यापैकी लक्ष्म्यांना इथं भरपूर जागा आहे, खूप जागा आहे। तुम्ही माझ्या जवळ या इकडे सारखा काय इकडे बॉम्ब पडतो का चोपदार प्रकाश भाऊ इथं जवळ आहे। बस 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 तिथंच पाहिजे, दिसले पाहिजे। नाही येते येते जाऊ दे आता मी सांगतो। विडाला 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 दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणतळी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय संत शिरोमणी नामदेवराय यांचा कालापर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विडाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे। या अभंगाद्वारे नामदेवराय दुःख निवृत्तीचं साधन प्रतिपादित करतात। पिको कमी करा, बेसई कमी करा, कडक करा आवाज, देव तुमचं चांगलं करेल। गायक लोकांचा पण चांगला आवाज द्या, मृदंगाच्याही चाटीला आवाज द्या छान छान। दुःख निवृत्तीचं साधन या अभंगाद्वारे नामदेवराय प्रतिपादित करतात। दुःख नाही असा माणूसच नाही, या विश्वात असा माणूसच नाही त्याला दुःख नाही, आणि त्या दुःखावर औषध नाही असं दुःख नाही, पण ते आपल्या प्रारब्धानुसार औषध मिळत नाही। ए म्हातारे कशाला बोलत आहो? 200 हत्ती सांभाळा, 2 शेळ्या सांभाळून विडाला 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 विठ्ठल आपल्या प्रारब्धानुसार एखादं औषध आपल्याला मिळत नाही, ते आपलं नशीब फुटका असतंय। का औषध मिळत नाही? कारण दुःखच त्या व्यक्तीला होतंय, त्याचं मागचं कर्म काय चुकलं त्यानुसार। आपलं कर्म चुकलं की ते भोगण्यासाठी माणसाला आजार येत असतो, मालकाचा पुरावा आहे त्याच्यासाठी। आणि जोपर्यंत ते भोग संपत नाही तोपर्यंत वैद्य सापडत नाही। सापडा वैद्य तर त्या वैद्याला याचं निदान कळत नाही, कारण पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक सांगतो या नालायकाने भरपूर पाप केलेलं आहे, याचं सगळं संपेपर्यंत याला वैद्य नारायणो नैवाश्रितो भयो जायतो कल्पयम यत् सर्वस्थितायां पापक्षालन हितार्थायां नैवं गांजा कसं लिखितम। हे काय एखाद्या नालायकाचं वाक्य थोडं जे विडाला विडाला पण आजच्या अभंगाद्वारे जे दुःख निवृत्तीचं साधन आहे ते अत्यंत सुलभ आणि सोपं आहे। पाहता श्रीमुख गोविंदाचे, त्या भगवंताचं मुख बघितलं की दुःख जातंय। एक जण म्हणला आम्हाला पंढरपूरला जायला पैसे नाही, 50 वर्षापूर्वी म्हणला असता तर मान्य केलं असतं। आता जर इथं बसलेल्या कोण्या बी व्यक्तीने हात वरी करावं मला पंढरपूरला जायला पैसे नाहीत, एका महिन्याच्या वाऱ्यापुरते जर त्याला पैसे नाही जमा झाले तर मरुस्तर कीर्तन करायचं नाही। त्याच्यात चपला सांभाळी, नुसतं म्हणा मला पंढरपूरला जायचंय, पण त्यानं इमानदारीनं पंढरपूरच्या वारीलाच पैसे खर्चा। बायकोच्या फेरंदवलीसाठी नेऊ नको सुंबळ्या। तुम्हाला एक सांगू का, परमार्थात जे आहे ना नालायकपणा केला का त्याला बरोबर टोले हाणता येते बसायच्या जागेवर, बसूच देत नाही त्या भडव्याला महिना महिना खाली। विठाला या 2 लोकांच्या नादीच लागायचं नाही, एक काशीतले मालक आणि एक पंढरपुरातले मालक।
हे दोघं मिळून विश्व चालवतात. आपल्याला संसार चालिता येत नाही. एक एक पपेच माय विश्व चालवायची ताकद या दोघात आहे. कशाला त्यांच्या विरोधात जायचं? सगळी सत्ता त्यांच्या ताब्यात आहे. वारीला जायला पैशाची अडचण असेल सज्जनो, या काळात वारीसाठी कोणी नाही म्हणणारा माणूसच नाही. जेवणाची अवस्था, खांद्यावर जर भगव्या रंगाची वारकऱ्याची पताका असेल आणि रस्त्यात एखाद्या 500 एकरवाल्या बाईला सांगितलं माय भूक लागली मी वारकरी आहे, तिला जेव घालायला दाशा असत्या पण वारकऱ्याला 2 पोळ्या टाकून देईल. इतकी या महाराष्ट्राच्या मातीची भक्तीचा सुगंध आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या भक्तीचा सुगंध आहे. म्हणून त्या मालकाचं मुख बघण्यासाठी अडचण काहीच नाही. गरीब असेल श्रीमंत असेल कोणी असेल त्याच्यासाठी सोपं आहे. पाहता श्रीमुख गोविंदाची आहे कसा रंगनी रांगत गुलगुला बोलत. तो अत्यंत कोमल आहे. रांगतोय ती आरती लहान आहे. चारवाकांनी प्रश्न केला. चारवाक कोणाला म्हणायचं माहितीये का? जन्माला आपल्यात येतात, आपल्या सोबत राहतात, आपल्या सोबत मोठे होतात, आपल्या सोबत जेवतात आणि आपलं चिचकितात. या भडव्यांना चारवाक म्हणायचं. अशा चारवाकांनी प्रश्न केला का चिमुकला देवे रांगणार आहे लहानच आहे त्याचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जातंय का? तर महाराज म्हणले अरे लहानपणी आसुर रुळत चरण तळी काग बगरी मारिली बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. मोठी मोठी राक्षस त्याने बालपणात संपून टाकले. त्याच्या लहानपणाचा आणि मोठेपणाचा काय विचार करायचा? नामा म्हणे हाती लोनियाचा उंडा गवळणी त्या तोंडा भुललिया. त्याच्या मुखाला बघितल्याच्या नंतर वेदाच्या श्रुती, सूर्याच्या किरणाचे कीळ, चंद्राच्या शीतल प्रकाशाचं तेज ज्यांच्या पायावर लोळते अशा गोपी ज्याच्या मुखाकडे बघून बोलतात ते रूप किती सुंदर असेल. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला. मोठ्या श्रद्धेने मोठ्या असीम प्रयत्नाने श्रद्धायुक्त अंतकरणाने ओतप्रोत भरलेला भाव या प्रेम भरीत रसयुक्त अंतकरणाने चालत असलेला हा महाशिवरात्री महोत्सव आहे, उत्सव आहे. वारकरी संप्रदायामध्ये भगवान शिवजींचं फार मोठं काम आहे. नागरे महाराज तुम्हाला भजन करता येईल बुवा, तुम्हाला पकवाद वाजिता येतो, गिरगावचा बाळू कीर्तन करतोय, ही आपल्या बापाची जहागिरी नाही, ही जहागिरी इथं बसलेल्या बोरेश्वर मालकाची आहे. देवा याच्यानंतर हा शब्द वापरायचा नाही, वापरायचा नाही, हा शब्द वापरायचा नाही. कशामुळे मला लंका द्यायली? ऐक ना अंगदा, तुझ्या बापाला मी मारलं रे, वालीला मी मारले, तुझ्या भावाला जरी मी मारला असेल तरी पण तू माझ्या पक्षाचा झेंडा धरला, याच्याकरता मी तुझ्यावर प्रसन्न आहे, म्हणून तुला 7 कोटी घराची लंका देऊन टाकतो. नका देवा, कशाला देताय? लक्ष्मणजीला राग आला. लक्ष्मण शेषाचा अवतार, थोडासा राग येणं साहजिक आहे. आणि लक्ष्मणजीनं सांगितलं अंगदा कोणाकोणी नकार देता, शांत बसाला. आणि मालक म्हणे जास्त फुमफुम करू नका, शांत बसा. ते अधिकारी लोक होते, ते भेट नव्हते कोणाला. भेटाय कोण नाही ते का कानकोंड, जे ताटा खालचं मांजर असतंय का ते कोणाच्याही दारात शेपूट आली ते कोणा, हे कानकोंडेच नव्हते लोक. याच्याकरता भ्यायची काही गरजच नव्हती ना.
लक्ष्मणजीला म्हणले लहाने मालक शांत बसा. लक्ष्मणानं सांगितलं अंगदा तुला कळतंय का कोण आहे? जगाचा बाप आहे. मग लंका भेटते का कोणाला? पण ती तुमच्यासाठी दुर्मिळ असेल, आमच्यासाठी सुलभ आहे. लक्ष्मणजीला माहितच नव्हते पोरग किती अधिकारी बापाचे. तर अंगदानं सांगितलं लहाने मालक मोठे मालक ऐका, लंका ज्याची आहे त्याला रावण म्हणतात आणि त्या रावणाला बगलात घेऊन माझ्या बाबानं 4 समुद्राच्या आंघोळी केल्या. माझे बाबा किती ताकदवान असतील याचा विचार करा. रावणापेक्षा 28 पटीने शक्तिशाली वाली होता. जर माझ्या बाबाच्या मनात रावणाच्या संपत्तीविषयी पाप असतं तर बगलात रावण दाबला असता, टमाट फुटल्यासारखा रावण फुटला असता. लंका कोणाला राहिली असती? लक्ष्मणजी म्हणले वालीला. मग वाली गेल्या लंका कोणाला? अंगदाला. मग ज्या बापाने दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवला नाही, ज्या वालीने दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवला नाही, त्या निष्ठावंत वालीचा पुत्र मी अंगदे. मलाही सुद्धा लंकेवर डोळा ठेवून मालकाचं भजन करायचं नाही, निष्काम सेवा करायची. नकोय नकोय. म्हणून हे अष्टादश संतांपैकी मालक म्हणतात वडिलाची रीत जाणत नाही भगवान या आर्थिक व्यवस्थे बाबतीत. मग मला कशाला बुडवता? मला फक्त एक देऊन टाका, तुझा विसर न व्हावा. मग काय माझा विसर न पडण्यात तो कोबार आहे? तुम्हाला काय साध्य होणार आहे? ऐका देवा, द्वापार युगामध्ये पांडवांचं कौरवाचं वैर झालं. अत्यंत विकोपाचं वैर होतं, ते टोकाचं वैर होतं. आणि या वैराकार दुर्बुद्धीला खतपाणी घालणारा एक त्या काळातला विवेक भ्रष्ट, मतिभ्रष्ट, नीतिभ्रष्ट, आचरण भ्रष्ट, शील भ्रष्ट, 23 प्रकार आहे त्याच्यातले, बस झाली एवढेच. असा एक व्यक्ती होता. तो त्याचं नाव होतं शकुनी, गांधार देशाचा राजा. आणि या शकुनी नावाच्या व्यक्तीनं 2 भावाच्या मधात विष कालवलं. एके दिवशी शकुनीनं सांगितलं बाचेबुवा, पांडवायला एक नवीन घर करा, लाक्षाग्रह राहिला. पुरोचन नावाच्या व्यक्तीच्या हाताने तुझा विसर न व्हावा का मागितलं तुकोबारायने. गावाच्या हस्तनापुराच्या बाहेर बऱ्याच दूर एक घर बांधलं. इतका मोठा बंगला, इतका मोठा बंगला. त्याच्यात राळ, रांजा, कापूर, वेळूच्या चिवट्या असे ज्वलनशील पदार्थ टाकले आणि सुंदरसं घर तयार केलं. घराला रंगरंगोटी केली. घडीवर बघावा असं घर होतं. इंद्राच्या वैभवाला लाजविल इतकं सुंदरसं लाक्षाग्रह होतं. पण ते घर म्हणजे मृत्यूचा सापळा होता. त्याला आग्नी लागल्याबरोबर 11 सेकंदात घर जळणार होतं. एवढी मोठी त्याच्यात प्रभावशाली ज्वलनशील क्षमता होती. आणि एके दिवशी दुर्योधन आला आणि आपल्या काकीला म्हणतो, काकी तुम्ही राहता त्या घराची पडझड झालेली. बाबा राजे आहेत माझे, मी राजपुत्र आहे, राजकुमार आहे. या नात्याने माझ्या काकीला आणि माझ्या भावाला चांगल्या प्रतीचं घर भेटावं याच्याकरता तुमच्यासाठी त्या घराचं नियोजन केलंय. पण कुंती अधिकारी स्त्री होती. कुंतीनं होकार दिला पण राहण्यासाठी जात नव्हती. कुंतीनं सांगितलं, सुयोधन राजकुमार जाते एके दिवशी. मुहूर्ताचा दिवस निश्चित केला आणि त्याच्या आधी 4 दिवसानं विदुर काकाच्या घरी प्रवेश केला. आपल्या भाऊजाई आल्याबरोबर विदुर काकांनी आवाज दिला, वहिनी साहेब आपण या या, वहिनी साहेब या. बसायला बोऱ्या टाकला. विदुराच्या धर्मपत्नीनं पाणी दिलं आपल्या जावेला. विदुरानं विचारलं, वहिनी साहेब हर्षाच्या घरी गंगा यावी असं आमच्याकडे तुम्ही आलात, काय काम आहे? काका, राजकुमारांनी आम्हाला गावाच्या बाहेरचा वाडा राहण्यासाठी दिलाय. त्या घरात परवाला मुहूर्त काढला आणि त्या घरात राहण्यासाठी जायचंय.
काकांनी सांगितलं, होकार दिला वहिनी साहेब जी, जा आता. होकार दिलाय त्या अर्थी जावा लागेल वहिनी साहेब, पण लक्षात ठेवा ज्या दिवशी राहण्यासाठी जाताल त्या दिवशी 2 मिनिटं माझ्याकडे येऊन जा. निश्चय केला, राहण्याचा दिवस ठरला आणि त्या दिवशी आपली 5 वासरं घेऊन एक आई आपली लेकरं घेऊन त्या घरात राहण्यासाठी जात असताना चौकात उभे केली लेकरं. धर्माला सांगितलं, बाळा सांभाळ आपल्या 4 भावांना, मी 2 मिनिटात काकाकडे जाऊन येतोय. काका झोपड्यात राहत होते पर्णकुटीत. हो, धृतराष्ट्र मृत्यू पावल्याच्या नंतर 1250 वाड्याचा मालक, 1250 वाड्याचा मालक, हो 1250 वाड्याचा मालक, पण झोपड्यात राहत होता 12 वर्षाच्या झोपड्यात. विरक्तातला आरूढ व्यक्ती, राजकारणातला 2 नंबरचा डॉन होते विदुर काका. राजकारणातले 2 नंबर. पृथ्वीवर जितके देश आहेत का, एकाही देशामध्ये विदुरासारखा 2 नंबरचा डॉन जन्माला आला नाही, ते विदुर काका होते. महाराज पंढरपुरातला मालक राजकारणातला 1 नंबरचा डॉन होता, पण विदुराला राजकारणातले पाडे विचारल्याशिवाय राजकारणातला पाऊल पुढे टाकत नव्हता. देवानं विदुराला राजकारण विचारावा, एवढा टोकाचा राजकारणी होता रमेशराव, एवढा टोकाचे. आणि त्या विदुर काकांनी आपल्या भाऊजाईला एक प्रतिमा दिली. वहिनी साहेब, ह्या प्रतिमेचा विसर पडू देऊ नका, तुम्हाला चिंता नाही. पदरात ती प्रतिमा बांधली आणि लाक्षागृहात राहायला गेले. कोनाड्यात वस्त्र टाकलं, त्या वस्त्रावरती प्रतिमा अधिष्ठित केली आणि आपल्या बाकीच्या नित्य व्यवहाराला सुरुवात झाली. एका व्यक्तीनं प्रश्न केलता, घराला अग्नी लागल्यावर 11 सेकंदात जर घर जळत असेल तर मग कोणती स्वयंपाक कुठं करत असेल? प्रश्न गोड आहे, गोड प्रश्न आहे. महाराजाच्या नाकात वारं नाही घुसायला पाहिजे असं काही विचारल्यावर. घराला अग्नी लागल्यावर जर 11 सेकंदात घर पेटत असेल संतोष बुवा, तर मग स्वयंपाक कुठं करत होते? त्या घराला तळमजला होता. म्हणून राहत्या घराला वास्तुशास्त्रानुसार तळमजला निषेध असतो असं वास्तुशास्त्र सांगते, गिरगावकर सांगत नाहीत. आणि वास्तुशास्त्र काय गिरगावकराच्या घरातल्या लोकांनी लिहिलेलं नाही. तुम्हाला जरी पटत नसेल तर ज्यानं लिहिलंय त्याची सोय पहा. विठाला विठाला विठाला. नित्य त्या घरामध्ये भजनाचा वास. पहिला दिवस त्या घरामध्ये देवाचं अधिष्ठान प्राप्त केलं. स्वयंपाक आटपला, देवाला नैवेद्य ठेवला, आपल्या वासरांना जेव घातलं, स्वतः जेवण केलं. पहिली रात्र लेकरं तिथं झोपलेली आहेत, भिंतीला टेकन देऊन त्या प्रतिमेकडे पाहत होती, तुझा विसर न व्हावा. पहिला दिवस रात्रीचे मध्ये 1-1:30 वाजला. त्यावेळेला खिडकीतून पुरोचन नावाचा व्यक्ती पाहत होता, बाई जागी आहे. पहिला दिवस त्याचा मातीत गेला. दुसऱ्या दिवशी कुंती जागते, तिसऱ्या दिवशी कुंती जागते, चौथ्या दिवशी कुंती जागते, 5व्या दिवशी कुंती जागते. दुर्योधनानं पुरोचन नावाच्या व्यक्तीला सांगितलं, बेट्या आज सकाळी आमची चुलती, आज संध्याकाळी आमची चुलती आणि माझे 5 भाऊ जर वारात जळून जर नाही मारलेस तर तुझा संसार जाळून टाकील. त्यानं सांगितलं, मालक मी रोज रात्री मध्यरात्री मशाल घेऊन वारा पेटवायला जातो, पण बाई झोपतच नाही. बाई झोपत नाही. करत काय होती माहितीये? कोनाड्यात ठेवलेल्या प्रतिमेचं चिंतन करत होती, नित्य त्याच्याकडे पाहत होती, त्याचा विसरच पडू देत नव्हती. 6वा दिवस उजळला. 6व्या दिवशी कशीबशी जागली. 7व्या दिवशी कुंतीच्या लक्षात आलं, आजची रात्र आपण जागू शकत नाही. तुझा विसर न व्हावा. का मागतात तुकोबर आहे? कशा करता तुकोबर आहे? म्हणले, देवा फक्त तुझा विसर नाही झाला पाहिजे, एवढं देऊन टाक. 7व्या दिवशी सकाळी उठल्या, झोपायचा प्रश्नच नाही. उठली लेकरं, स्नान आटपली, नित्यकर्म आटपला, देवतार्चन सर्व आटपलं, स्वयंपाकाला लागल्या. कुंतीला 9 दाशा दिलत्या. 9 दाशा होत्या कुंतीच्या ताब्यात. 9. दुःख काय वाटलं, तुळशीला पाणी घालीत असताना कुंतीच्या लक्षात आलं, माझ्या 5 लेकराला आणि मला दुर्योधन जाळतोय, पण आमच्यामुळे ह्या 9 जणी मरू शकतात. 9 जणी मरू शकतात. कुंतीनं काय सांगितलं, आज देवाला नैवेद्य करायचा आहे, मी स्वतः स्वयंपाक करणार, आज तुम्हाला सुट्टी, आज तुम्ही सुट्टी, जा तुम्ही तुमच्या घरी, निघून जा. आणि त्या 9 जणीला काढून दिलं. महाराज कर्मनो गहनो गती 5 लेकरं घेऊन एक भिल्ल स्त्री कुंतीच्या वसरीत मुक्कामाला थांबली. 5 अपत्य, तिला सुद्धा 5 लेकरं होती. एक भिल्लाची स्त्री होती.
सात्विक सदाचारी स्त्री होती, पुण्यशील स्त्री होती. आपल्या 5 लेकराला घेऊन आश्रया करता गावाच्या बाहेर बांधलेल्या लाक्षागृहाच्या पडवीमध्ये ती मुक्कामाला आहे. हे कुंती आई साहेबांना माहित नाही. त्या पडवीत ती आपली 5 लेकरं घेऊन झोपलेली. 9 दाशा मरू नये याच्याकरता कुंतीनं परत केल्या. पुराण वाचीचा लक्षात येईल, तुमच्या घरी परत केल्या. पण कुंतीला माहित असतं ही बाई आपली 5 लेकरं घेऊन थांबली तर कुंतीनं पण सांगितलं असतं, बाई इथं मुक्कामाला थांबू नको. राग आला तरी हरकत नाही, पण याच्याकरता बोलली असती, आमच्यामुळे ही जळू शकते. पण नियतीला जे मान्य आहे त्या गोष्टी होत असतात. सज्जनांनो, दुर्योधनाच्या लक्षात आलं पाहिजे होतं की 5 माणसांचे आणि एका बाईच्या अस्थी सापडल्यात, त्यावर ती कुंती आणि पांडव संपलेत. त्याला मग हे 5 लेकरं आणि ही भिल्ल स्त्री कोण असावा, त्याच्यासाठी एका पुराणातला दिलासा घ्या. ते राहू देतो मी, हे ऐकल्याच्या नंतर रिॲक्शन होईल, कारण सगळ्या गोळ्या एकट्या घेत नसतात. विठाला 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 विठाला. 7व्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला. आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये आटापिटानं सायासानं केलेला स्वयंपाक म्हणजे पुरणपोळीचा. आता त्या स्वयंपाकाला एवढी फारशी काही किंमत राहिली नाही. पूर्वीच्या काळात गोड हे कमी खायला भेटत होतं, म्हणून सणाची इतकी आतुरतेने वाट पाहत होते माणसं की त्या सणाच्या दिवशी पुरणपोळी खायला भेटेल, खीरपोळी खायला भेटेल. असं गोड पदार्थाच्या बाबतीत अशी जिज्ञासा होती, आवड होती, कारण ती गोष्ट मिळत नव्हती ना. जी गोष्ट कमी मिळती का तिच्यावर जास्त अपेक्षा. मेथीची भाजी सुरुवातीला 25 रुपयाला जुडी असली की जास्त खावा वाटती, आणि 5 रुपयाच्या 5 जुड्या असल्या की बाया चिरून वाळू घालतात वड्यात टाकायला. हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग. वांगे 100 रुपये किलो असले की देठा सगळं चोखून खातेत, आणि 5 रुपये किलो असले विषय नाही. कुठलीही गोष्ट, जी गोष्ट कमी मिळती का ती जास्त चित्तात असती. लहानपणी गोड गोष्टीला एवढी किंमत होती, एवढी. अहो, शिरा माणसं इतका ताटावर वाया जाऊ देत नव्हते, इतका एवढा. आता मोठाल्याच्या लग्नामध्ये कमरा इतकाले डस्टबिन बुंदीच्या लाडून आणि गुलाबजामुन भरतेत. म्हणजे ती मोठाली माणसं खराब करतेत नाही, त्यांच्या लग्नात जेवायला आलेली नालायक माणसं इतकी मस्ताडून गेली, माझ्या भाषेत सांगू का, इतकी माजून गेली. 2056 आपल्यासाठी वाईट येणार आहे. 2050 साल लिहून घ्या. माझं काही फार वय नाही, पण मी फार जुन्या लोकांची ग्रंथ वाचणारा माणूस आहे. 2056 आपल्यासाठी वाईट येणार आहे. त्याच्यामध्ये पैशाची बंडलं सापडतील, पण अन्नाचा दुष्काळ असेल. सज्जनांनो, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत, ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी साष्टांग दंडवत. आपण वारकरी प्रांतातले माणसं आहेत, जराशी जिज्ञासा अंतकरणात ठेवा. अन्नावर एवढं मातू नका. जुन्या माणसाची एक मन आहे, गरिबी आल्यावर लाजू नये, श्रीमंती आल्यावर माजू नये. आपण अन्नाच्या बाबतीत इतका अतिताईपणा करायलो, म्हणून या अतिताईपणाचा राग जर पंढरपुरातल्या मालकाला आला तर 2056 आपल्यासाठी बेकार येईल. हे येऊ नये सज्जनांनो. म्हणून बुटा चपला सगळं पाया पडतो. अन्नाच्या बाबतीत अंतकरणात पाप येऊ देऊ नका. आपल्याला लागेल तेवढंच पात्रावर घ्या, जेणेकरून या पापाचे प्रसाद उद्या आपल्या चिल्या पाल्याला फेडण्यासाठी येऊ नये. याच्याकरता जुन्या लोकांनी सुद्धा हे अंतकरणात ठेवा. विठाला विठाला विठाला. पुरणपोळीचा स्वयंपाक केला, देवाला नैवेद्य ठेवला. देवाला नैवेद्य ठेवत असताना त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघितले नाही, कारण पोळ्या त्याला केल्याच नव्हत्या. कोणाला केलं त्या लक्षात घ्या. 5 लेकरं जेवायला बसली. एवढं बेस कमी करा दादा. तुपाच्या वाट्या भरून ठेवल्या तिघायला. धर्म, भीम आणि अर्जुन, एको पण कमी. आणि दोघांना पुरणपोळ्या तुपात चुरून दिल्या. चुरून दिल्या. कोणाला माहिती? नकुल आणि सहदेवाला. कारण हे 3 कुंतीचे होते आणि 2 माद्रीचे होते. माद्री जात राहिली होती. कुंतीच्या लक्षात आलं, नियतीने आपल्याला मदत करावा, नियतीने म्हणावा
पोटच्या लेकरापेक्षा सवतीच्या लेकरावर जास्त प्रेम करती असं नियतीनं म्हणा, लोकांनी नाही म्हणा. इतकी जिज्ञासा कुंतीच्या अंतःकरणात होती. 5 मुलांना गावरान तुपाचं भोजन दिलंय, पुरणपोळीचं. नकुलानं विचारलं, आई आज काही सण आहे, आज काही पर्व काळ आहे, भगवंताचा जन्मदिवस आहे, एखाद्या संतांचा जन्मदिवस आहे? नाही बाळा. मग का पुरणपोळ्या केल्यास ग? बाळा, आपल्या घरात मांडलेल्या कोनाड्यामध्ये एक प्रतिमा आहे, ती जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची प्रतिमा आहे. त्याला नैवेद्य केलाय. नैवेद्य त्याला केलाच नव्हता. सांगू तुम्हाला, संध्याकाळी पांडव झोपल्याच्या नंतर